महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता पाहूयात पुढची बातमी। काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेल्या विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे। वडेट्टीवारांनी केलेल्या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुतीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे। त्यानंतर आता वडेट्टीवारांनीही मोदी पराभव दिसत असल्यामुळे ते पाकिस्तानचं नाव घेत असल्याचा घणाघात केला। करकरेंचा मुद्दा पाकिस्तानचं नाव, भाजप काँग्रेसमध्ये राजकीय डाव, मोदींच्या टीकेवर वडेट्टीवारांचे वार, फडणवीसांच्याकडून पुन्हा काँग्रेसवर प्रहार। ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल उपस्थित केलेल्या संशयाचं वावटळ काही कमी होत नाहीये। खरं तर वडेट्टीवार यांनी करकरे यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यानंच गोळीबार केल्याचं विधान केलं, पण आता भाजप आणि महायुतीनं हा विषय थेट पाकिस्तानवर लोटल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अहमदनगर आणि बीडच्या सभेत वडेट्टीवार यांच्या आडून काँग्रेसनं शहीदांचा अपमान केल्याचा घणाघात केलाय। कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है। सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं। बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच वडेट्टीवार यांच्या विधानाचा धागा पकडत थेट पाकिस्तानशी जोडला आणि काँग्रेसवर निशाणा साधला। यामुळे वडेट्टीवार तरी कसे शांत राहतील? वडेट्टीवारांनी सुद्धा मोदींवर थेट पलटवार केलाय। मोदींना पराभव दिसत असल्यामुळे ते पाकिस्तानचा उल्लेख करतायत असा टोला त्यांनी लगावला। निवडणूक हारताना त्यांना हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान 10 वर्षाची उपलब्धी सांगता येत नाही म्हणून हे रडगाणं ते नेहमी करत असतील, करत राहणार। त्यांना आता मतं विकासावर मागण्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे मंदिराच्या नावाने मागायचा, त्यावेळेस हिंदू मुस्लिमांच्या नावाने मागायचा, भारत पाकिस्तानच्या नावाने मागायचा, कारण चीनच्या नावाने ते मागू शकत नाही। वडेट्टीवार यांनी थेट मोदींवर टीका केल्यानं भाजपनं वडेट्टीवार यांच्यावर पुन्हा हल्ले चढवलेत। वडेट्टीवार यांचं डोकं फिरल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला। विजय वडेट्टीवार यांचं डोकं सध्या फिरलेलं आहे। त्यांना पराभव दिसत असल्यामुळे कदाचित त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे। त्यामुळे ते अलीकडच्या काळात पाकिस्तानची भाषा बोलत आहेत। पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर मी बोलणार नाही। एकंदरीतच विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरून भाजपनं थेट काँग्रेसला घेरण्याची तयारी सुरू केली आहे। पण आता वडेट्टीवार यांनी सुद्धा भाजपला पाकिस्तान आणि चीनवरून टोला लगावायला सुरुवात केल्यानं भारताच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवरून राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। यामुळे मतदार काय भूमिका घेतात हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।